आपण जाणार आहोत ओडिशा राज्यातील पर्यटन स्थळे पाहायला। पहिले आम्ही लोकमान्य शिवाजी टर्मिनल ते भुवनेश्वर तिकीट बुक करून घेतले। याचे तिकीट तुम्हाला जनरल स्लीपरचे 695 व तात्काळचे 730 रुपये मिळेल। ही गाडी लोकमान्य टिळकवरून 12:15 सुटेल व तिसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत पोहोचेल। तर मग जाऊया ट्रेननी। पहिल्या दिवशी रात्रभर प्रवास करून आपण पोहोचलेलो आहे बोदवड गावाजवळ, जळगाव जिल्ह्यामध्ये आहे। हे बोदवडचे स्टेशन आहे, छोटेसे गाव आहे हे। आता आपण छत्तीसगडमध्ये एंटर केलेलं आहे। छत्तीसगडमध्ये बघायसारखे भरपूर ठिकाणे आहेत, पण हा ट्रेनमधलं दृश्य एकदम छान होतं। आपण आता डोंगरगड सिटीजवळ आलेलो आहे। हे डोंगरगडमध्ये माता बांबलेश्वरी टेम्पल आहे। हे डोंगरगडमधील प्रसिद्ध माता बांबलेश्वरी देवीचे मंदिर प्रसिद्ध ठिकाण आहे या परिसरातील। हा आहे शिवनाथ ब्रिज, दुर्ग, छत्तीसगड येथे। संध्याकाळी पुलावरून दृश्य पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे। ट्रेनमधून एकदम मस्त दृश्य दिसत होतं। सकाळी उठून पाहण्याचा आनंद वेगळाच आहे। सकाळी 6 वाजताचे हे दृश्य आहे। ट्रेनमधून एकदम मस्त व्ह्यू आहे, एकदम छान मस्त वाटत होतं। तिसऱ्या दिवशी ट्रेन राज्यात आलेली होती। पूर्ण रात्रभर प्रवास करून ट्रेनने अंतर कापलेलं होतं। मुंबई ते भुवनेश्वर अंतर जवळपास 1600 ते 1700 किलोमीटर असून 3 दिवसाचा वेळ लागतो। साडे 8 वाजेपर्यंत आम्ही जवळपास कडकपर्यंत आम्ही आलेलो होतो। हा आहे महानंदी नदीवरील महानंदी रेल्वे ब्रिज, म्हणजेच कटक ब्रिज। जवळपास 2 किलोमीटर लांबीचा आहे।
आपण आता महानदी ब्रिजवरून जात आहोत. हा आहे भुवनेश्वरमधील कैकई रेल्वे ब्रिज. आपण त्या रेल्वे ब्रिजवरून आता जात आहोत. तसेच आपण भुवनेश्वरमध्ये पोचलो आहे. ही आहे भुवनेश्वर सिटी, ओडिसाची राजधानी भुवनेश्वर. आपण पोचलो आहोत भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवर. हे मुख्य रेल्वे स्टेशन आहे जे जवळपासच्या शहरांना जोडत आहे, तसेच पर्यटन स्थळांना जोडत आहे. अशा प्रकारे आम्ही मुंबईवरून 2 दिवसाचा प्रवास करून भुवनेश्वर स्टेशनवर पोचलो आहे. स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर आम्ही लगेच जवळपासचं हॉटेल बुक केलेलं. या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो. पहा पुढचा व्हिडिओ सेकंड ब्लॉगमध्ये.